लोकसभा इलेक्शनच्या वेळेस राजीव आवास योजनेची खूप मोठी जाहिरात सगळीकडे आपल्याला झळकताना दिसली. पण या लोकांना मी जेव्हा विचारलं तर यांनी सांगितले काय असते ही राजीव आवास योजना म्हणजे काय, याचा तुम्ही अर्थ ओळखू शकता की ही योजना फक्त घोषणेपुरती होती, या लोकांपर्यंत पोहोचली नाही. ती घोषणा करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला लोकसभेच्या वेळेस. मी मागच्या लोकसभा नाही बोलते, आत्ता जी झाली निवडणूक त्यावेळेचं बोलते. आणि आता विधानसभा निवडणुका आल्यात, पुन्हा अशाच जाहिराती इथे झळकताना दिसतील तुम्हाला. कुठे येते दाखव. 26 जुलै 2005ला मुंबईमध्ये जो महाप्रलय आला होता तेव्हा या डोंगराचा एक कडा कोसळला होता. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. हे पाहत असतानाच जे दृश्य आम्हाला दिसलं ते पाहून आम्ही अक्षरशः हादरून गेलो. साधारण 16-17 वर्षाची ही मुलं नशा करताना दिसली. शाळा कॉलेज बुडवून इथं हा उद्योग सुरू होता. हे आहे देशाचं खरं भवितव्य. आणि याच भविष्याच्या जोरावर आम्ही सुपर पॉवर बनण्याची स्वप्न पाहतोय. विभागाची नगरसेविका त्यांना बघायला पाहिजे. नगरसेवक म्हणजे जनताची सेवक आहे काय, ती निवडून आली ते जनताचे काम करायला पाहिजे. कोण आहेत नगरसेविका? अश्विनी मते म्हणून. व्यवस्थित चालतं प्रशासन की जे काय हार्डवेअर आहे ते इथे दिसतं तुम्हाला? लोकांना ते होतं का, त्रास होतो का त्याचा? म्हणजे समजा एखादी समस्या तुम्ही गेला थेट मनसेकडे घेऊन तर शिवसेनेवाले रागवले, असं काही घटना घडल्या? नाही तुम्ही नाही इथले, ठीक आहे. तुम्ही कुठचे? मी काँग्रेस पार्टीचे. तुम्ही काँग्रेसचे? बरं, अच्छा, ठीक आहे. हां, लोकशाही असल्यामुळे राजकीय कार्यकर्ते सगळीकडे दिसतात. इथेही दिसले. 700-800 लोकांसाठी बांधलेलं हे एक सार्वजनिक शौचालय. आतली अवस्था कशी असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा आला. याच शौचालयाजवळ आपलाही नंबर लागेल या प्रतीक्षेत या आजीबाई उभ्या आहेत. बर, आणि स्वच्छता अजिबात नाही. स्वच्छता नाही, ते साप एवढं नाही. हा, पण समजा एखादा आजारी माणूस असेल तर एवढ्या खाली कसं जाणार ते? त्यांना आता ते आजारी असलं तरी जावंच लागतं, हे कारण जायचं म्हणलं जावंच लागणार. लहान मुलं आहेत. हा, लहान मुलं पण खाली घेऊन जावं लागतं प्रत्येक वेळेस. आणि मग रात्रीच्या वेळेस तुम्हाला जायचं असेल तर तरी पण खाली जावं लागतं, सोबत कोणाला तरी घेऊन जावं लागतं. अरे, आता काय करणार? दुपारची वेळ असल्यामुळं काही महिलांची कामं सुरू होती, काहींची कामं उरकली होती. पण या घरात मिळाली आम्हाला एक पॉझिटिव्ह स्टोरी, जिथे लिज्जत पापडमुळं कित्येकांना रोजगार मिळाला, अनेकांचे संसार सुरू आहेत हे लक्षात आलं. मावशी, काय करताय? दुपारची कामं, घरचे पापड तुम्ही घरी बनवताय घरच्यासाठी की हा लघु उद्योग आहे? लघु उद्योग आहे लिज्जत पापडाचा. बरं, तर आम्ही आणतो बनवायला, बनवून देतो. बरं. इथे किती वर्षांपासून राहता? आम्ही आता माझ्या लग्नाला झाली 18 वर्ष. बरं. हे आता मी 2-3 वर्षाला काम करते. हे किती दिवसाचे किती बनवता? आम्ही दिवसाचे 5 किलो बनवतो. छोटा मीडियम पापड आहे ना, हा. तो दिवसाचा 5 किलो बनवतो आणि मोठा तो 6 किलो बनवतो. लिज्जत पापडचं आहे हा, काय? लिज्जत पापड. बरं. आणि तो एकदम मीडियम छोटा पापड आहे ना. घर चालतं एवढ्यावर? नाही चालत, मग काही नाही, पण बोनस भेटतात ना आम्हाला. नाही, ठीक आहे. पण तुमचे हस्बंड ते काय करतात? त्यांचं काम म्हणजे कसं 4 दिवस लागतं, 4 दिवस लागतं. काय करतात काम? ते हमालीच करतात. अच्छा, हमाली काम करतात, म्हणून तुम्ही घरात हे काम काम करता. करतात. म्हणजे हे कसा व्यवसाय, घर बघून मुलांचं शिक्षण वगैरे बरोबर, शाळा सोडवायला जायचं, आणायचं त्यांना, त्यांच्यावर अभ्यास. तुम्ही छोट्या उद्योजिका आहेत आता. म्हणजे काय, मला काही समजलं नाही. या भागाचे आमदार आहेत मनसेचे राम कदम, ज्यांचं अस्तित्व जागोजागी लागलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या फोटोंवरून जाणवत होतं. रामकदम भरपूर यात्रा काढल्यात, शिर्डी यात्रा, काशी यात्रा, एकवीरला भरपूर यात्रा काढल्यात. आता काढलेल्या तर मध्ये 24ला पण गेलेली शिर्डी यात्रा, 24 तारखेला तर पण ही यात्रा काढण्यापेक्षा जर तुम्हाला घरं पक्की दिली असती तर अजून बरं झालं असतं, असं नाही वाटत का? ना, असं नाही वाटत? झालं असतं ना, पण किती भरपूर लोकांच्या अडचण येत. मग सगळ्यांनीच हे केलं तर डोंगरावर राहायला जागाच नाही ना. हो, हा, म्हणजे तुम्ही समजूतदारपणा दाखवायचा. समजदारपणा कोणीतरी दाखवायलाच पाहिजे ना, कारण कोणाच्या रूम भाड्याने घेतलंय, कोणी स्वतः, कोणाच्या स्वतःच्या आहे, कोणी भाड्याने राहते. भाड्याने राहण्याने त्यांना जागा कुठे ठेवणार? आता आहे त्यांना जागा नाही, भरपूर मोठ्या रूम नाही, छोट्या छोट्या रूम आहे. राम कदमांचा मतदारसंघ, आणि जसं त्यांनी भरपूर राख्या बांधल्यात ते सांगतात, त्यांचं गिनीज बुकमध्ये पण नाव आहे. आणि यात्रासुद्धा सध्या त्यांनी भरपूर काढल्यात. ही त्यांची बहीण इथे सांगते त्यांना की ते सुद्धा जाऊन आलेत यात्रेला. पण प्रश्न हा आहे की यात्रा काढण्याऐवजी कदाचित त्यांना जर ही घरं पक्की मिळाली असती तर अजून चांगले ते राहिले असते, आणि ते जे आशीर्वाद त्यांना दिले असते राम कदमांना, ते आणखीन ते आशीर्वाद त्यांना लाभले असते असं वाटतं.
खंडोबाच्या डोंगरावर राहणाऱ्या लोकांची अवस्था सर्वात भयानक, कारण इथे डोंगरावर पाण्याची व्यवस्थाच नाही. पाणी आणण्यासाठी त्यांना डोंगराच्या पायथ्याशी यावं लागतं. हा दिवस असे म्हाताऱ्या बायकाचं असंच पाणी नेते त्या. बरं, हा पाईपलाईन टाकून किती दिवस झाले. म्हणजे नावाला पाईपलाईन टाकली का? गावाला पाईपलाईन टाकून ठेवली. हा 5,000 रुपये भरून सुद्धा. किती? 5,000 रुपये भरले? हा बर. आणि रस्ता पण नाहीये तुमचा व्यवस्थित? नाही, ही असंच आहे. यातनं आम्ही पाणी भरती, म्हातारी पाणी अशी भरती. बर. पूर्ण वारफा तर असंच आहे. हा, मग आता ह्या आजीकडे तुम्ही देणार का ते? नाही नाही, आजीकडे नाही. आजी आता स्वतःच, हा. तिची रूम तिथं आहे, आमची रूम इकडे. बर. आम्ही अशीच पाणी भरती. अच्छा, मग आता हे तुम्ही हे कॅन भरून आणणार, हा इथे खाली करायचं आणि पुन्हा जायचं. परत जायचं. ही अशी नळ लावून. आणि हे नळ काय नावाला आहे तुमचा? नावाला आहे ते. बघू. अच्छा, फक्त नळ लावून ठेवला शोभेसाठी. कोणी लावून दिले नळ? कुणी पण येत आहे, तुम्हाला पाणी देतो म्हणून सांगते, पाणी कोण देत नाही. ये 100 स्क्वायर फीट घर है आपका, तो कितने लोग रहते हैं इसमें? इसमें बच्चे चले के 10 जण रहते. क्या 10 लोग? 100 स्क्वेअर फीटाचं हे घर छोटंसं, आणि या घरामध्ये राहतात 10 माणसं. आणि याचा अर्थ प्रत्येक माणसाला 10 स्क्वेअर फीट. आता 10 स्क्वेअर फीटमध्ये माणसाने झोपायचं कसं, बसायचं कसं, अभ्यास कसा करायचा? या गल्लीच्या टोकाला मृत्यूची वाट बघणारं हे जोडपं मिळालं, जे 1972 मध्ये दुष्काळ पडला म्हणून मुंबईत स्थायिक झालं. एकुलती एक मुलगी अपघातात गेली. आता त्यांना कोणीच वाली नाही. पण आता हे किती वर्ष टिकेल असं लाकडाचं घर? आता कवर आपण मेलोच की संपलं आपलं. काय राहिलंय हा, माग काय आहे? आ? काहीच नाही. जे करेन ते म्हातारी संपली तर मी काय करणार आहे? हम्म. मग आता हे असा हिशोब आहे, दुसरं काय आहे? बोलता बोलता आजोबांनी त्यांच्यासारख्या वयोवृद्ध नागरिकांचा मतदानापुरता कसा वापर केला जातो हे सांगून राजकारणाच्या वास्तवाचं भान आणून दिलं. तुम्हाला चालता येत नाही, इलेक्शनच्या वेळेस वोटिंगला जाता का? जावंच लागतंय. हा, हा. करायला पाहिजे वोट, असं काय वाटतं तुम्हाला? आता समजा तुम्ही कार्यकर्ते, हम्म. जरा त्या म्हाताऱ्याला घेऊन या. अच्छा, तसं घेऊन तुम्हाला बोलवतात तसं? हो, हो. मग घेऊन यायचं तर मग रिक्षा आणतेत. बरं. हा. हो. तर रिक्षात टाकीतेत, आपलं मतदान होत तर तिथं उभा करतेत. मतदान झालं म्हणजे घाला नेऊन म्हाताऱ्याला. बस एवढं, म्हणजे आपल्या कामापुरती सोय. हो. त्याच्यानंतर तुमच्याकडे फिरकतही काय नाही. कोणच फिरत आहे? कोणता मंत्री येतो इकडं? हा. हा. एकीकडे विकास उंच भरारी घेतोय, तर दुसरीकडे जलद गतीनं धावणारा हा विकास. मात्र या दोहोंच्या मध्ये डोंगरावर वसलेल्या लोकांपर्यंत हा विकास पोहोचलाच नाही. निवडणुका येतील आणि जातील, मात्र नरक यातना भोगत जगणाऱ्या या नागरिकांचे प्रश्न सोडवणारा महाजनादेश कधीतरी येईल, एवढीच आशा करणं आपल्या हाती आहे. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं, हमसे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ.